आमोद शहरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी अवगत केलेलं आधुनिक तंत्रज्ञान, लाईव्ह पीक प्रात्यक्षिक, महिला बचत गटांची वनस्पती पिकांची लागवड हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण ठरलं. ड्रोन सेन्सर सॅटेलाइटच्या मदतीनं पिकांना पाणी देण्याचं नियोजन, कृषी रोबोटिक्स, पीक निवडीचं सेन्सर्स यासारखं नवं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. ही आहे आधुनिक काळातली बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदल स्वीकारलेली शेती. ही फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचा भविष्याकडे जाणारा नवा मार्ग आहे. बुलढाणा जिल्ह्यातलं जळगाव जामोद हे आदिवासी बहुल गाव शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यात अग्रेसर राहिला आहे. आधुनिक युगातला शेतकरी अधिक सक्षम व्हावा या उद्देशानं सातपुडा शिक्षण संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र जळगाव यांनी जामोदमध्ये नुकतंच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. कृषी क्षेत्रातलं आजचं चित्र मांडणारं हे प्रदर्शन खऱ्या अर्थानं अनोखं ठरलं. सीमेवर असल्यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातले शेतकरीही मोठ्या संख्येनं इथे आले होते. इथं या सातपुडा कॅम्पसमध्ये हे जे कृषी प्रदर्शन राज्यस्तरीय आयोजित केली, यामध्ये मी बरेचसे नवीन पिकं पाहिले. यातील काही वाण माझ्या लक्षामध्ये आहेत. ते मी माझ्या शेतामध्ये म्हणजे पेरण्याची माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे. आणि असंच नवीन तंत्रज्ञान इथं आणून नवीन शेतकऱ्यांना इथं मार्गदर्शन करायला पाहिजे, असं माझं एक मत आहे. या कृषी प्रदर्शनात तब्बल 156 स्टॉल्स होते. पण शेतकऱ्यांनी पुन्हा वेळ काढून थांबून काय पाहिलं तर एआयच्या मदतीनं उगवलेला भाजीपाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं जमिनीवर प्रत्यक्ष लावलेली पिकं पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी लोटली. अर्थातच डोळ्यांनी पाहून, हाताने स्पर्श करून नव्या तंत्रज्ञानाचा हा नवा आविष्कार सगळ्यांनाच वेगळा वाटत होता, नवीन वाटत होता. इथून जाताना अनेक शेतकऱ्यांनी हा प्रयोग आपल्या शेतातही करून पाहण्याचा संकल्प सोडला. इथली विदेशी भाजीपाला लागवडही शेतकऱ्यांनी जवळून पाहिली आणि त्याचं कौतुक केलं. जी नवीन पीक पद्धती आहे, ज्याला मल्चिंग म्हणतात, मल्चिंगचा पेपर आथरून त्याखाली ड्रिपने पाणी दिल्यास गवत होत नाही आणि 30% पाण्यामध्ये पिकं येतात. 70% पाण्याची बचत होते. भविष्यामध्ये लँड होल्डिंग कमी होत असताना कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न काढायचं, ही पुढच्या 15 वर्षाची टेक्नॉलॉजी या ठिकाणी दाखवलेली आहे. बराचसा अंशी शेतकरी जो आहे तो इच्छा आहे त्याची की आधुनिक शेती केली पाहिजे, पण तंत्रज्ञानाची जोड कशी द्यावी, त्याचं प्रात्यक्षिक कसं असलं पाहिजे या उद्देशानं खरं तर सर्व शेतकरी पुण्या मुंबईला जाऊ शकत नाही, मोठमोठ्या प्रदर्शनी पाहू शकत नाही. तर आपण सातपुडा परिवारानं यावर्षी भाऊंच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी भव्य राज्यस्तरीय सातपुडा कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं. यावर्षीचं खास जे आकर्षण आहे ते लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट आहे. याच्यामध्ये विदेशी भाजीपाला असेल, चिया सीड असेल किंवा जवस असेल, करडई असेल, मटर असतील, भाजीपाला वर्गीय सर्व टरबूज सर्वच पिकं या ठिकाणी आहेत. शेतकऱ्याला वेगवेगळ्या ज्या त्याच्या संशोधित वाण आहेत त्याच्याही सर्व हरभरा गव्हाच्या व्हरायटी या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आणि त्यातलं आपल्या मातीमध्ये कुठलं वाण चांगलं येऊ शकते याची तो लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून संकल्पना समजून घेऊन स्वतःच्या शेतीत तसा बदल करू शकतो. आणि युवा शेतकरी या तंत्रज्ञानानं एआयचा वापर करून मला असं वाटतं की आपल्या भागामध्ये विदर्भ आणि त्यातही बुलढाणा जिल्ह्यातील आमचा शेतकरी वर्ग निश्चितच भविष्यात भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. बचत गटाच्या महिलांनी मशरूम, शेवगा आणि विविध पिकांची लागवड आणि त्यांचं तंत्र याबद्दल माहिती देणारे स्टॉल लावले होते. फक्त उत्पादनच नाही तर तयार मालाची विक्री कशी करायची याबाबतही इथे मार्गदर्शन करण्यात आलं. मध्ये सर्व आयुर्वेदिक लोणचं आहे, कवीट लोणचं आहे, आवळा लोणचं, निंबू लोणचं आहे, मिक्स लोणचं आहे, कवीट चटणी आहे. मॅपवर एक क्लिक केलं तर तुमच्या जमिनीच्या सीमारेषा आणि सर्व जमिनीची कागदपत्रे क्षणात मिळतील. विश्वास बसतोय का? हे लँडीड आवळा लोणचं, निंबू लोणचं आहे, मिक्स लोणचं आहे, कवीट चटणी आहे, कैरीचं लोणचं आहे. 19 प्रकारचे असे लोणचे आहेत आणि आयुर्वेदिक आहे. याच्यामध्ये केमिकलचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही आहे. या प्रदर्शनमध्ये घरच्या घरी राहून न खर्च करता आणि मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहे. ड्रोनचा वापर कसा करावा, सेन्सर नेमकी काय मदत करणार, इथपासून ते रोपाला पाणी किती द्यायचं, खत किती द्यायचं आणि औषध कधी फवारायचं इथपर्यंत सगळी माहिती प्रात्यक्षिकांमधून इथे शेतकऱ्यांना मिळत होती. सोबतच कृषी तंत्र महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतीत उपयोगी पडणाऱ्या विविध यंत्रसामग्री आणि त्यांचा वापर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत होते.
या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अवगत केलेले जे काही तंत्रज्ञान आहे त्यावरती आधारित जे यंत्रे तयार केलेले आहेत किंवा काही मॉडेल्स तयार केलेले आहेत ते इथे या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी। आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना भरपूर असा फायदा होणार आहे। या नव्या युगात शेती कात टाकते, सोबतच शेती करण्याची पद्धतही बदलते। म्हणूनच बळीराजाही या बदलासाठी सिद्ध होतो आहे। शेतकरी बांधवांना सक्षम करत हे कृषी प्रदर्शन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवणारं ठरलं। दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा।